सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की सायलीच्या आईवडिलांसाठी म्हणजेच प्रियाच्या खऱ्या आईवडिलांसाठी आता सायली आणि अर्जुनने खूप सारी शॉपिंग केलेली असते, साड्या, त्याचबरोबर त्यांना कपडे वगैरे दिलेले असतात घेऊन। तर आता हे सगळं प्रताप बघत असतो आणि म्हणत असतो वा 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 मस्त। याचा अर्थ सायलीची शॉपिंग अगदी जोरात झालेली दिसते काय अर्जुन? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो डॅड अहो कसलं काय, सायली तर काही घ्यायला हातच वरती करत नव्हती। शेवटी मी आई आणि बाबांना म्हटलं तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घ्या, तेव्हा कुठे त्या दोघांनी बिचाऱ्यांनी शॉपिंग केली। त्यावर सायली ही आता बाबांकडे बघते आणि म्हणत असते बाबा काय झालं, तुम्ही असे गप्प गप्प का बसलाय, तुम्हाला आवडले नाही आहेत का कपडे? त्याबरोबर लगेचच आता प्रियाचे बाबा म्हणायला लागतात की नाही ग बाळा असं काही नाही आहे, हे एवढे महागडे कपडे, त्या एवढ्या महागड्या पिशव्या, ते सगळं बघितल्याच्या नंतर मला जरा बाचकायलाच झालं, त्यामुळे बस बाकी काही नाही, खूप छान आणि मुलायम कपडे आहेत। त्याबरोबर आता लगेचच इकडे सायलीला हे ऐकून छान वाटतं, आनंद होतो। तर आता अर्जुन हा उठतो आणि लगेचच कल्पनाला म्हणतो आणि मॉम हे घे, हे कॅश तू मला बँकमधून काढून आणायला सांगितली होती ना, तेवढी कॅश आणली। त्याबरोबर लगेचच कल्पना ती कॅश सायलीकडे देत म्हणते सायली हे घे ना, तुझ्याजवळच ठेवी कॅश। सायली लगेचच पैसे हातात घेते। आता ही गोष्ट प्रियाच्या आईवडिलांनी पाहिलेली असते आणि प्रियाच्या आईवडिलांचा आता त्या पैशांवरती डोळा असतो। दोघं एकमेकाला गपचूप खुणवतात। तर इतक्यात अर्जुनला एक फोन येतो आणि फोनवर बोलण्यासाठी अर्जुन हा तिकडनं निघतो आणि स्टडी एरियामध्ये येऊन बसतो आणि म्हणत असतो हो हो मला तर त्यांना भेटायचंच आहे, हो हो। इतक्यात आता सायली कॅश ठेवायला वरती चाललेली असते। तर प्रियाची आई सायलीला म्हणते सायले अगं थांब की, अगं ह्याच्यापैकी मी कुठली साडी कोणत्या दिसायला नेसू ते सांग, आणि लक्ष्मीपूजनाला कोणती नेसू ते बी सांग की। त्यावर सायली म्हणते आई अगं तुला जी नेसायची असेल ती तू नेस ना, छान दिसशील तू कुठल्याही साडीत। आई म्हणते चल ना आपण तुझ्या खोलीत जाऊ आणि तिथं मांडू आणि मग तिथं ठरवू की कोणती साडी नेसायची, खोलीतच जातेस ना व। सायली म्हणते ठीक आहे चल आई, आणि मग त्या दोघी वरती येतात। त्याबरोबर आता सायली ही तिचं कपाट उघडते आणि कपाटामध्ये आता ती ते पैसे ठेवते। पैसे ठेवून झाल्यावर आता सायली चावी कुठे ठेवते हे बरोबर प्रियाच्या आईने बघितलेलं असतं आणि मग ती असं भासवते की तिचं लक्षच नव्हतं। ती लगेचच म्हणायला लागते सायले अगं हे कलर केवढे भारी आहेत ना व, ह्यो लाल कलर, ह्यो निळा रंग, ही हिरवी साडी आणि हे गुलाबी कलर, वा वा काय मस्त साड्या घेतल्या आहेस बघ तू माझ्यासाठी, अगदी झाक। इतक्यात आता ती म्हणते बरं मॅ नेसू कशा ते मला काही कळना झाले आणि कशी करू काय। त्याबरोबर लगेच सायली म्हणते आई अगं तुला ज्या दिवसाला जी हवी आहे ना तेव्हा तू ती साडी नेस, काही हरकत नाही आहे आणि तू छानच दिसशील ग कुठल्याही साडीत, आणि तसंही बाबा आहेतच की ते तुला देतील की लगेच चटकीने ब्लाऊज शिवून। त्यावर ती म्हणते अगं आता आमचं मशीन ते आमच्या जुन्या दुकानातच राहिलं नाही का, पर काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही, माझ्याकडं हाय बघ या साड्यांवर जातील असे ब्लाऊज, मॅनेशील बरं, तू सांगशील तसं करते मग। इतक्यात आता सायलीला खालून प्रियाचे बाबा हाक मारतात। त्यावर आई म्हणते अगं जा जा बघते काय म्हणायला लागलेत ते, तुला तुझे बाबा बोलवत आहेत ना व। मग सायली खाली येते आणि बाबांना म्हणते काय बाबा हाक मारत होतात ना? त्याबरोबर ते म्हणतात सायली बघ कसा दिसायला लागला हा कुर्ता माझ्या अंगावर। त्यावर लगेच सायली म्हणते वा बाबा अहो कुर्ता खूप छान दिसतोय तुमच्यावर, अगदी खुलून उठून दिसतोय, पण हे काय तुम्ही फक्त कुर्ताच घातलात, जॅकेट कुठे आहे? त्यावर बाबा म्हणतात अगं जॅकेट ते नव्हतं। त्यावर सायली म्हणते अहो बाबा त्याच पिशवीत आहे। बाबा म्हणतात चल बरं मला जरा दाखवून दे। तर इथे तोपर्यंत प्रियाची आई तिथे कोणी नाही आहे ह्या गोष्टीची खातर जमा करून घेते आणि सायलीने जिथे चावी ठेवलेली असते तिथून अलगद चावी काढून तिजोरी उघडायला लागते। आता तोपर्यंत फोनवर बोलत बोलत अर्जुन हा तिकडनं वरती जायला निघालेला असतो। आता अर्जुन वरती हळूहळू पायऱ्या चढून जात असतो। एकीकडे प्रियाच्या आईने तिजोरीतून पैसे काढलेले असतात, आता ती अलगद त्यातले पैसे घेते आणि ते स्वतःच्या कनवटीला म्हणजेच कमरेजवळ साडीत खोचून ठेवते आणि मग आता ती साड्या बघत असते। इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो। खरं तर अर्जुनला बघूनच तिने पैसे पटकन खोचलेले असतात। अर्जुन म्हणतो अरे आई तुम्ही इथे? सायली त्यावरती म्हणते अहो जावं इथे काय झालं, म्हणजे मी आणि सायली इथं साड्या बघित बसलो होतो,
कोणची साडी कोणच्या दिसाला नेसायची ते ठरवत होते म्या, पर सायली गेली. बरं चला आता म्या बी जाते. त्यावर अर्जुन म्हणतो नाही नाही असं काही नाही आहे, तुम्ही जायलाच हवं, बसा ना तुम्ही, काही हरकत नाही. त्यावर लगेचच आता ती म्हणते अहो नाही जावे, अहो असं लेकीच्या न जावयाच्या खोलीत बसलेलं बरं वाटत नाही, म्हणून म्हणते जाते म्या. त्यावर अर्जुन म्हणत असतो अहो असं काही नाही आहे, थांबू शकता तुम्ही, ऐका आई. पण आता तिला शेवटी जे काम करायचं असतं ते तिने तिचं केलेलं असतं, तिला पैसे चोरायचे असतात. मग आता पैसे हडपून झाल्याबरोबर लगेचच प्रियाची आई ही मैं येते असं म्हणत तिकडनं स्वतःच्या सगळ्या साड्यांच्या घड्या पहिल्या हातावरती ठेवून घेते आणि जायला निघते. आता अर्जुनच्या लक्षात ही गोष्ट आलेलीच नसते की कदाचित यांनी चोरी केलेली असेल, म्हणून या एवढ्या घाईघाईने निघून गेल्या. अर्जुनला हे म्हणजे जरा वेअर्ड वाटलं की या एवढ्या घाईने निघून का गेल्या, पण यांनी चोरी केली असेल असा मात्र डाऊट अर्जुनच्या मनामध्ये अजिबातच आलेला नसतो. तर आता इथे अर्जुन हा त्याच्या चेअरवरती बसून घेतो. तर दुसरीकडे सायली ही आता बाबांना जॅकेटसुद्धा घालते आणि म्हणत असते वा बघा बाबा, कुर्ता तर छान दिसत होताच तुमच्यावर, पण आता ह्या जॅकेटने आणखीनच शोभा वाढवली की नाही. त्याबरोबर आता त्या ठिकाणी लगेचच ती येते तिची आई प्रियाची आणि म्हणायला लागते की अव वा वा काय भारी कापडं दिसायला लागल्यात ही तुमच्या अंगावर, असं वाटायलंय ते जुन्या सिनेमाचे हिरो असतात की नाही, एकदम तसंच. त्याबरोबर आता आई म्हणायला लागते सायले अगं खरंच दिसायलेत की नाही तुझे बाबा तसेच. त्यावर सायली म्हणते हो आई अगदी बरोबर म्हणाली आहेस तू, पण हे काय तू साडी ट्राय करून बघितली नाहीस का कुठली, मी तुला ट्राय कर म्हटलं होतं की. त्यावर आई म्हणते अगं भय पर म्याच विचार केला नग, म्हणून आता सणासुदीच्या दिसाला नव्या साड्यांच्या घड्या मोडीन म्हणून. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते बरं चालेल, तुला जसं योग्य वाटेल ना तू तसं कर. त्याबरोबर आता तिची आई म्हणते भय. इतक्यात आता कल्पना सायलीला हाक मारते. सायली म्हणते आई बाबा तुमचं चालू द्या, मी आले. ते दोघंही आता जा जा असं म्हणतात. मग पटकन आता तिची आई दरवाजा बंद करून घेते आणि लगेचच आतमध्ये येत नवऱ्याला कन्वटीचे पैसे काढून देत म्हणते अवं हे बघा. त्याबरोबर ते म्हणतात वा वा वा, मला वाटलं होतं तुला हात मारता येतोय का नाही, पण तू तर बेस्ट हात मारलास. त्यावरती म्हणत असते हां मग तुम्हासनी काय वाटलं मला जमणार नाही वय, आणि वय समद पैसे नाही काढून घेतलं, अर्ध तिथंच ठेवलं, नाही म्हणजे नाही तर बोंबाबोंब झाली असती ना, पैशाची चोरी झाली. आता असं अर्ध काढून घेतल्यामुळं कसं कळायचं नाही लवकर पैसे नाही म्हणून. त्याबरोबर लगेचच आता प्रियाचे वडील म्हणायला लागतात वा 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 तू बी लय हुशार आहेस की. त्यावर तिची आई म्हणायला लागते हां तर मग हायच मी हुशार. आता ते दोघंजणं ते पैसे बघून खूपच जास्त खुश होत असतात. ते म्हणत असतात चला आपल्याला आता थोडंफार खर्चाला पुढं चालायला झालं काय. त्याबरोबर आता हे सगळं त्यांचं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. आता प्रिया हे सगळं बघते आणि म्हणते बाप रे, जेव्हा मी हे सगळ्यांच्या समोर सांगेन की सायलीचे आई बाबा चोर आहेत तेव्हा केवढी गंमत येईल, मज्जा येईल ना. पण नाही, मी एवढ्या लवकर हे असं सांगणार नाही. मी पुराव्यानिशी हे सगळ्यांच्या समोर आणेन की हिचे आई बाबा चोर आहेत. तोपर्यंत जरा बघते ना हे किती पोहोचलेले आहेत ते. मी ज्या शाळेत आहे हे तर त्याचे प्रिन्सिपल निघालेत दोघंसुद्धा. त्याबरोबर आता इथे प्रतिमा आत्या, रविराज काका आणि सुमन काकी तिघही जण झाडझटक करत असतात. तर आता सुमन काकी म्हणत असते भाऊजी अहो मला जरा तो वरचा कंदील काढून द्या ना. त्याबरोबर आपल्याला तो दारात लावावा लागेल ना या वर्षाला आता, असं ती म्हणते. त्यावर लगेचच रविराज काका म्हणतात नाही सुमन राहू दे, तो कंदील तिथेच असू दे, यावर्षी आपण नवा कंदील घ्यायचा आहे. सुमन काकी म्हणते अहो भाऊजी असं काय करताय, तो कंदील तुम्ही आणि वहिनींनी घेतला होता तुमच्या आवडीने. मग त्याबरोबर रविराज काका म्हणतात असू देत सुमन, त्या सर्व आवडीनिवडी फक्त माझ्यासाठी आहेत. त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या म्हणते अहो असं का म्हणताय, जर आपण दोघांनी मिळून तो कंदील घेतलाय तर काढा ना तोच कंदील. त्यावर रविराज काका म्हणतात बघतो, आणि मग लगेचच आता ते कंदील काढून खाली देतात. आता तो कंदील खूपच छान असतो. इतक्यात त्यांना वरती एक बॉक्स मिळतो. तो बॉक्ससुद्धा रविराज काका खाली देतात आणि म्हणतात सुमन बघ बरं यात काय आहे. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते सुमन दे इकडे, आणि मग सुमनकडून बॉक्स घेऊन प्रतिमा आत्या तो बॉक्स उघडते. तर त्यामध्ये काही रंगवलेल्या सुंदर पणत्या असतात. आता त्या रंगवलेल्या पणत्या बघून प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवतो. त्यांना आठवायला लागतं आई अगं मला ही पंती रंगवायची आहे, दे ना गं मला रंग. तन्वी तू रंगवणार पंती? हो आई. अगं दे ना. बरं कुठला रंग करणार आहेस तू ह्या पंतीला? आई मला गुलाबी रंग करायचा आहे.
गुलाबी रंग दे. त्याबरोबर आता प्रतिमा आत्या ती पणती बघत असतात. तर सुमन काकी म्हणायला लागत असते, वहिनी ही पणती. त्यावर लगेच काकीला सांगतात त्या, ही पणती तन्वीने रंगवली आहे बरोबर ना. त्यावर रविराज काका प्रतिमा आत्याला विचारतात, प्रतिमा तुला आठवत आहे हे सगळं. त्याबरोबर प्रतिमा आत्या सांगतात, हो अगदी आजकाल घरल्यासारखंच मला सगळं काही आठवतं आहे. म्हणजे ही पणती जेव्हा तन्वीने रंगवली होती ना, त्याच्या आधी या सगळ्या पणत्या तिने प्रतिमा पूर्ण आजीकडनं आणल्या होत्या. आणि तेव्हा तन्वी घरी आल्यावर मला म्हणत होती, आई मला ह्या पणत्या रंगवायच्या आहेत. मी तिला म्हटलं की ठीक आहे रंगव, कुठला रंग हवा आहे तुला. तर तिने मला सांगितलं की मम्मी मला पिंक कलर हवा आहे. त्यावेळेस मी तिला सांगितलं की माझ्याकडे सध्या गुलाबी रंग नाही आहे, इथे हा पिवळा रंग आहे, तू तो वापर. त्यावेळी तिने पिवळ्या रंगाने ही पणती रंगवली. आणि हे बघा लाल रंगाने त्याच्यावरती ही डिझाईनसुद्धा काढली होती. आणि तेव्हा ना तन्वीच्या मागे एक खुर्ची होती. उठताना तन्वीचा पाय त्या खुर्चीला अडखळला आणि तन्वी पडली. तिच्या हातातले ते रंग तिच्या अंगावर सांडले. आणि मी तन्वीला म्हटलं, तन्वी दिवाळी आहे ग, रंगपंचमी नाही. तन्वीने व्हाईट फ्रॉक घातला होता आणि सगळं व्हाईट फ्रॉक तिचं अगदी खराब होऊन गेलं. त्याबरोबर आता इथे प्रियाची आई ही बसलेली असते. तर सायली ही काजू आणि बदाम कापत असते लाडवांवरती लावण्यासाठी. आता खरं तर प्रियाच्या आईला काजू बदाम खाण्याची चव येत असते, म्हणून ती सायलीला म्हणत असते, सायली मी मदत करते तुला, मदत करते. तर सायली म्हणत असते, आई नको ग, तू बस, मी आहे ना, मी करेन सगळं, तू बस म्हटलं ना मी तुला, तू एका कामाला हात नाही लावायचा आहे सा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी कल्पना आलेली असते. आणि कल्पना आता फोनवर बोलत असते, हो चालेल, हो ठीक आहे, पण मला आठवणीने कळवा. हो बरं, हो चालेल, हो नक्की, बरं हो. आणि मग त्या फोन ठेवतात. त्याबरोबर आता सायली विचारते, पूर्णाजी येत आहेत. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, हो पूर्णाजी येत आहेत, पण त्यांनी सांगितलं आहे की त्या निघताना आपल्याला पुन्हा फोन करतील, मगच आपण लक्षात घ्यायचं आहे की त्या येत आहेत. खरं बोलू का, बरं झालं त्या येत आहेत, ते त्यांच्याशिवाय दिवाळी साजरी करणं खूप जीवावर आलं असतं ग. त्यावर सायली म्हणत असते, हो ना, खरं म्हणालात तुम्ही, मला तर पूर्ण येत आहेत याचा खूप 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 आनंद झाला आहे. मी ना यांना लगेचच सांगते, फुलबाजा परत चक्री सुरसुऱ्या ते सगळं घेऊन या. पूर्णाजींना फटाकडे किती आवडतात ना, आणि त्यांना ना घरात सजावट केलेलीही आवडते. त्यामुळे मी ना आता मस्त घरामध्ये फुलांच्या माळा वगैरे ते सगळं लावून घेणार आहे. आणि पूर्णाजींना ना अनारसे आवडतात, सो मी पहिले अनारसे करायला घेते. आणि त्याच्यानंतर मग शंकरपाळ्या आवडतात, तर मग मी शंकरपाळ्यासुद्धा करायला घेते. पूर्णाजींना करंजी आवडते, मी करंजीसुद्धा करायला घेते. फराळाचे जे पदार्थ त्यांना आवडतात की नाही ते पहिले मी करून घेते हां. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, हो सायली जरा दम खा. बघितलंत ना किती आनंद झाला तो तुमच्या लेकीला पूर्णाजी येणार म्हटल्याचा. कर तुला जे करायचं आहे तेवढं कर, पण कमीत कमी आधी बेसनाचे लाडू तर पूर्ण वळ, की बेसनाच्या लाडवांचंच तोरण लावणारेच आता तू. त्याबरोबर आता लगेचच सायली हसते. तोपर्यंत आता इथे प्रियाच्या आईने त्या दोघींचं बोलणं सुरू असताना कोणाचं आपल्यावर लक्ष नाही आहे हे बघत काजू बदामावर डल्ला मारलेला असतो. आणि आता ती आणून प्रियाच्या वडिलांना देते. प्रियाचे वडील म्हणतात, अगं हे कुठनं आणलंस आता. त्यावरती म्हणते, अहो असं काय करताय, आपल्याला कुठं विकत आणायचं आहे, बाहेर आता ते यांच्या घरात तर नुसता काजू बदामाचा पाऊसच पडतोय, तर मग तिथनंच जरा उचलून आणलं. आपले लेक लाडू बनवत्या ना मग, तर तिथं काजू बदाम लावाय घेतलेत म्हणून आणलं, खा जरा तोंडाला चव येईल तेवढीच. त्याबरोबर आता प्रियाचे बाबा काजू बदाम खातात आणि म्हणतात, खरं ग किती दिवसांनी तोंडाला चव आली जरा, पण आपल्याला ह्या अशा छोट्या मोठ्या चोऱ्यांवर भागवायचं नाही या, आपल्याला मोठा हात मारायचा आहे, मोठाच्या मोठा डल्ला, समजलं ना, लक्षात ठेव. त्याबरोबर ती म्हणते, अहो तेच मी बी म्हणत होते, नाही म्हणजे किती बी झालं तरी हे आपल्या लेकीचं सासर आहे, आपल्याला फार दिवस काही तर राहता येणार नाही, आपल्याला इथनं जावं लागलंच, मग तेव्हा आपण डल्ला मारलायला पाहिजे ना आधीच, नंतर उगाच पश्चाताप व्हायला न गं, काय केलं नाही काय मिळवलं नाही म्हणून काय. त्याबरोबर ते म्हणतात, वय त्यावर तिची आई म्हणते, अहो मला ना एक जबराट आयडिया सुचली आहे बघा. त्याबरोबर आता तिचे बाबा म्हणतात, काय सुचली अगं बोल की मग. त्याबरोबर आता सायलीची म्हणजेच प्रियाची आई ही त्यांना सांगायला सुरुवात करते,
आपण एक काम करू, आता तिने हा जो काही फालतू बवासीर प्लॅन सांगितलेला असतो तो प्रियाच्या वडिलांना खूप आवडतो आणि मग ते दोघंजणं ठरवतात की वा, ही आयडिया उत्तम आहे, पैसे लुटण्यासाठी सुभेदारांकडनं आपण हे असंच करूया आणि सुभेदारांना खूप सारं लुटूया. काहीही झालं तरी आपल्याला सारखी सारखी चोरी करून चालणार नाही. जर आपण सारखी सारखी चोरी केली तर आपण नजरेत येऊ. आपल्याला 4-5 वेळाच हात मारायचा आहे, पण असा हात मारायचा आहे की आपल्या आयुष्याची सोय झाली पाहिजे. त्यानंतर आता इथे सायली ही आवरावर करत असते, रात्रीचं हंतरून टाकत असते. तर अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो. आता अर्जुन सायलीला म्हणत असतो, अरे बायको, पाणी नाही आणलंस आज? पाण्याचा जग कुठे? सायली म्हणते, हा बघा इथे ठेवलाय. त्यावर अर्जुन म्हणतो, ओ अच्छा, आज तिकडे ठेवलास का? नाही, एरवी इकडे ठेवतेस ना म्हणून. बाय द वे, ही तुझी ब्लँकेट घे, म्हणजे तुला थंडी वगैरे वाजणार नाही, छान झोप लागेल ना. त्यावर सायली काहीच बोलत नसते, ती उषाना कवरं घालायला बसते. अर्जुन म्हणतो, बायको काय झालंय सांग ना मला, अशी कुठली गोष्ट आहे जी मी तुला दिलेली नाही आहे अजूनपर्यंत? बायको बोल. त्याबरोबर अर्जुन सायलीच्या खांद्यावर डोकं टेकतो. सायली, लाडाला येऊ नका हो असं म्हणत त्याच्यापासून लांब होते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे बायको, पण प्लीज सांग ना मला, अशी कोणती गोष्ट आहे जी आजपर्यंत मी तुला दिलेली नाही आहे? बायको प्लीज सांग. अगं सकाळीसुद्धा तू असं बोललीस ना, त्यामुळे माझा अख्खा दिवस खराब गेला आहे आणि आता तू रात्रीसुद्धा असं सांगणार नाही मला, मग माझा पूर्ण रात्रीचा वेळसुद्धा खराब जाईल. बायको बोल ना, काय झालं आहे? काय दिलेलं नाही आहे मी तुला आजपर्यंत? प्लीज बोल. त्याबरोबर सायली ही आता अर्जुनला म्हणते, बरं सांगते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हां बोल, काय दिलेलं नाही आहे मी आजपर्यंत तुला? सायली म्हणते, छोटा अर्जुन कुठे दिला आहे तुम्ही अजून मला? त्याबरोबर मग आता अर्जुन मूडमध्ये येतो आणि सायलीला जवळ घेत म्हणत असतो, चल मग, त्याच्यासाठी आपल्याला आत्तापासून तयारी करावी लागेल पहिली. त्यावर सायली म्हणते, पहिले लाईट्स बंद करा. मग अर्जुन लगेचच जाऊन लाईट बंद करून येतो आणि सायली आणि अर्जुन दोघंही आता झोपून घेतात. सकाळी सायली आणि अर्जुन झोपलेले असतात, पण त्यांचे दोघांनी हात एकमेकाने पकडलेले असतात. आता अर्जुनचे डोळे उघडतात, सायली झोपलेलीच असते. अर्जुन सायलीकडे बघत हसतो आणि अलगद तिच्या हातातला स्वतःचा हात सोडवून घेतो. आता अर्जुनचा हात स्वतःच्या हातातून बाजूला झाल्याबरोबर सायलीला सुद्धा जाग येते. सायली आता अर्जुनकडे बघून हसते. त्यावर अर्जुन आता लगेचच सायलीला म्हणतो, माझा आजचा दिवस खूप छान जाईल. सायली म्हणते, का हो? त्यावर अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोला असं अंथरुणातून उठण्या अगोदरच मी हसताना पाहिलं आहे ना, म्हणून. सायली म्हणते, मी तर तुमच्याकडे कितीही वेळ बघत बसले ना तरी मन माझं भरत नाही. असं वाटतं मी तुमच्याकडे फक्त बघत राहावं आणि बघतच राहावं. खरंच हो. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन दोघं बोलत असतात. त्यानंतर आता इथे प्रियाचे वडील हे त्या डॉक्टरला पैसे देत असतात. डॉक्टर म्हणतो, अहो असं काय करताय? आपले तर जास्त पैसे द्यायचं ठरलं होतं ना, मग तुम्ही मला कमी पैसे का देताय? त्याबरोबर आता लगेचच इथे प्रियाचे बाबा त्या डॉक्टरला म्हणायला लागतात, तू एवढं केलंस तरी काय? जे काय केलं ते सगळं माझ्या बायकोनेच तर केलं आहे ना, सगळी ॲक्टिंग तिनेच केली. आता हे सगळं काही अश्विनने पाहिलेलं असतं. मग आता अश्विन घरामध्ये येतो आणि सरळ प्रियाच्या आईच्या हाताला जे प्लास्टर असतं ते खोलायला लागतो. आता कोणालाच कळत नसतं की अश्विनचं हे काय चालू आहे. सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, अहो का उघडताय माझ्या आईच्या हाताचं प्लास्टिक? लागलंय तिला, प्लास्टर मारलंय. त्याबरोबर लगेचच आता तो पूर्ण हात उघडतो आणि म्हणतो, ॲक्सिडेंट झाला होता ना? कुठे आहे जखम? कुठे लागलं यांना? मी यांना स्वतः डॉक्टरांबरोबर पैशांवरून भांडताना पाहिलंय. हे सगळं नाटक केलं होतं यांनी. त्याबरोबर आता मग मात्र प्रियाच्या आईवडिलांचं पितळ उघडं पडलेलं असतं. तर सायली ही विचारायला लागते, बाबा हो तुम्ही तरी सांगा, काय झालं होतं? का वागलात तुम्ही असं? आई अगं बोल काहीतरी, आई बाबा का केलं तसं? त्याबरोबर अर्जुन आता सायलीच्या बाबांकडे रागाने जरा बघत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.